जय महाराष्ट्र शेतकरी बंधूंनो, काय वा शेती करताना केलीच पाहिजे, कारण वावर आहे तर वावर आहे. पण जेव्हा शेतीचं व्यवस्थित नियोजन असेल तेव्हाच, आणि शेतीविषयी अद्ययावत माहिती असेल तेव्हाच. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना. या योजनेमध्ये किरकोळ मासे विक्री बाजाराचे बांधकाम करायचे असेल, शोभिवंत मासे अँकेरियम मार्केटसह, तर तुम्हाला किती अनुदान मिळतं, कुठे मिळतं, कोणाशी कॉन्टॅक्ट करावं लागेल, याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता तुम्ही माहिती पूर्णपणे पाहू शकता. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेचा मुख्य उद्देश मत्स्य उत्पादनात वाढ, मत्स्य मूल्यवर्धन, निर्यात मूल्यवाढ करणे, सरासरी उत्पादकता वाढविणे, मासेमारीनंतर होणारे नुकसान कमी करणे व राष्ट्रीय दर्जाई मत्स्य आहाराचे प्रमाण वाढविणे, यासह मच्छीमार व मत्स्य कास्तकारांच्या उत्पन्नात वाढ करणे व रोजगार निर्मिती करणे हा आहे. किरकोळ मासे विक्री बाजाराचे बांधकाम. किरकोळ मासे विक्री बाजाराचे बांधकाम करण्यासाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजने अंतर्गत प्रोत्साहनपर अनुदान शासनातर्फे देण्यात येते. याचा मुख्य उद्देश म्हणजे मत्स्य शेती वाढविणे व रोजगार निर्मिती करणे हा आहे. यासाठी शासनातर्फे किती अनुदान मिळतं हे पाहणार आहोत. किरकोळ मासे विक्री बाजाराचे बांधकाम तुम्हाला जर करायचे असेल तर यासाठी सर्वसाधारण वर्गातील जो लाभार्थी असेल त्यांच्यासाठी 40% अनुदान देण्यात येते. तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती व महिलांसाठी 60% अनुदान देण्यात येते. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी गजानन पोटे आपणा सर्वांचं स्वागत करतो IMP ॲग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये. शासकीय अनुदान. किरकोळ मासे विक्री बाजाराचे बांधकाम ही योजना प्रधानमंत्री मत्स्य संपदा या योजनेअंतर्गत मोडते. याचा योजना क्रमांक आहे 7.1. उपघटक किरकोळ मासे विक्री बाजाराचे बांधकाम, शोभिवंत मासे अँकेरियम मार्केटसह. तुम्हाला जर या योजनेविषयी अधिक माहिती हवी असेल तर तुम्हाला हे 7.1 आणि हे नाव तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. याची गव्हर्नमेंट किंमत म्हणजे प्रकल्प किंमत आहे गव्हर्नमेंट कॉस्ट 1 करोड. 1 करोडच्या सर्वसाधारण जो लाभार्थी असेल त्यांना 40% म्हणजे 40 लाखापर्यंत अनुदान मिळतं. तसेच अनुसूचित जाती जमाती व महिलांसाठी 60% म्हणजे 60 लाखापर्यंत अनुदान या योजनेअंतर्गत मिळतं. या योजनेला आवश्यक कागदपत्रे. विहित नमुन्यातील अर्ज सादर करायचा आहे. ओळखीचा व पत्त्याचा अधिकृत पुरावा सादर करायचा आहे. प्रकल्प जागेची कागदपत्रे, प्रकल्प अहवाल सादर करायचा आहे. अधिक माहितीसाठी कुठे संपर्क साधाल? अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील, तुम्ही ज्या जिल्ह्याचे रहिवासी आहे त्या जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालय या कार्यालयाशी संपर्क साधावा. असे कार्यालय प्रत्येक जिल्ह्यातच असते. जसे यवतमाळमध्ये आहे पहिला मजला प्रशासकीय इमारत जिल्हाधिकारी कार्यालय परिसर यवतमाळ. हा जे यवतमाळ जिल्ह्यात राहतात त्या शेतकऱ्यांसाठी हा ॲड्रेस आहे. असाच तुम्ही ज्या जिल्ह्याचे रहिवासी असाल त्या जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त मत्स्य कार्यालय यांच्याशी तुम्ही संपर्क साधावा, म्हणजे तुम्हाला माहिती मिळेल. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेले आहे. यावर तुम्ही कॉल करून या योजनेविषयी सविस्तर माहिती घेऊ शकता. तसेच अर्ज वगैरे कुठून घ्यायचा ही संपूर्ण माहिती तुम्ही कॉल करून किंवा या ऑफिसला व्हिजिट करून घेऊ शकता. असेच शेती संबंधित व्हिडिओ पाहण्याकरिता या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.